माळींच्या दुर्घटनेतल्या जखमींवर मनसरमध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी निलेश खरे यांनी। मनसरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये मालिन इथले जे बचावलेले लोक आहेत, जखमी आहेत, त्यांचे उपचार या ठिकाणी सुरू आहेत। मेडिकल सुप्रिटेंडेंट आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। किती लोक साधारण जखमी झालेत या पूर्ण दुर्घटनेमध्ये? आडिवेरी हॉस्पिटलमध्ये 5 लोक जखमी होते, ते तिथे ऍडमिट होते। त्याच्यानंतर माझ्याकडे रात्री 10 वाजता हे 3 लोक आलेले जे आता माझ्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत। एकूण साधारण 8 लोक जे आहेत ते जखमी, आणि आतापर्यंत किती डेड बॉडीज ज्या आहेत त्या काढण्यात आल्या? काल रात्रीचे 12 ते 1 वाजेपर्यंत जी काही न्यूज होती ती 17 डेड बॉडीज बाहेर काढलेल्या तशी होती। तुमच्याकडे डेड बॉडीज ची विल्हेवाट आहे किंवा नातेवाईकांना देणं आहे यासाठी म्हणून काही व्यवस्था करण्यात आली? नाही, ऍक्च्युली पीएम आणि डेड बॉडीज जे काही विल्हेवाट लावायची ती आडिवेरी पीएससीला ठरलेलं आहे। आमच्याकडे जे काही घायल झालेले रुग्ण असतील किंवा जखमी झालेले रुग्ण असतील त्यांची व्यवस्था सध्या पाहण्याचे आदेश आहेत। अगदी साधारण किती लोक यामध्ये मारले गेले असावे असा काही एक आकडा समोर येतोय की किती लोक होते गावात ज्यांचं बचाव कार्यामध्ये साधारण त्यानंतर जो आकडा येईल याचा काही एक अंदाजी आकडा? जे काही माहिती कळाली आहे ते साधारण 150 ते 150च्या आसपास लोक असतील असं वाटतं। 150च्या आसपास। मॅम धन्यवाद। साधारण रात्री उशिरा जो आकडा सरकारी आकडा आहे त्यानुसार 17 डेड बॉडीज आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेल्या होत्या, मात्र 150 लोक यामध्ये गाळले गेले असावे आणि त्यामुळे मृतांची संख्या जी आहे ती सातत्यानं वाढती असेल, मात्र सातत्यानं होणारा पाऊस आणि त्यामुळे बचाव कार्यामध्ये होणारी दिरंगाई याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। दरम्यान मनसर रुग्णालयामध्ये या ठिकाणी जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। निलेश खरे, एबीपी माझा, मनसर।